प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपला नियमितपणा आणि अनियमितपणा याचा परिणाम काय होतो ही गोष्ट आपणापुढे सादर करणार आहे. ती पहा. आता आपलं शरीर आहे, आपलं शरीर हे पवित्र आहे का अपवित्र आहे? आपण जर एकांत वासामध्ये राहिलो तर आपल्या शरीराचं आपल्याला परीक्षण करता येतं. हे बघा, आता आपण खटकाच्या दुकाने गेलो, खटक असतो, मग त्यानं ते मोठं बोकड असं कापून टाकलेलं असतं, त्याचं मांस आपल्याला दिसतं, बाजूला त्याचं शिर पडलेलं असतं, कुठे काही हाडा मांसाचे तुकडे रक्त पडलेलं असतं आणि ते आपण पाहतो तर आपल्याला खूप चीड येते. तसंच स्मशानभूमीत गेलो, स्मशानभूमीतही आपल्याला ते मेलेल्या लोकांची हाडं दिसतात, कवटी दिसते आणि तेही पाहून आपल्याला चीड येते. तर अशा प्रकारे आपण जर एकांतवासात आपल्याही शरीराचा जर अभ्यास केला तर आपलं शरीर का पवित्र आहे का बेपवित्र आहे याचा आपल्याला आकलन येईल. आणि मग अशा प्रकारे पण आपण हा विचारच करत नाही की त्या बोकड्याचा मांस बंड पाहून आपण चीड करतो. तर आपल्या शरीरात बी तर हे डोकं आहे, हाड आहे, रक्त आहे, पाय आहे, शिर आहे, धड आहे, सगळ्या प्रकारचे अवयव इथं आपल्या शरीरातच आहे की नाही? तर मग त्या बोकडाची न त्या मेलेल्या प्राण्याची चीट करून काही फायदा आहे का? नाही. तर असा एकांतवासात जर आपण आपल्या शरीराचा अभ्यास केला तर ते शरीर आपलं कसं आहे, पवित्र आहे का अपवित्र आहे आणि याचं ज्ञानसुद्धा होते. पण तो एकांतवास करायचं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. आणि म्हणून जे आपण काही अशा मेलेल्या प्राण्यांची न त्याची चीट करतो तर ते सगळं काही आपल्या शरीरात आहे, रक्त आहे, कवटी आहे, हाडं आहे. प्रेताजवळही जातो तर घाबरतो, तर काही घाबरायचं कारण नसतं, कारण त्यांचे जसे अवयव तसे आपले अवयव असतात. तर अशा प्रकारे आता हे एकांताची गोडी धरणे आणि त्यात पूर्णपणे संपादन यालाच आपण नैष्कर्म पारिमिता म्हणतो. नैष्कर्म पारिमिता एकांतवासाची गोडी लागणे आणि त्याचा त्यात पूर्ण तो संपादन करणे त्याला नैष्कर्म पारिमिता असे म्हणतात. तर अशा प्रकारे आता मी आपल्याला जातक कथा आपणापुढे सादर करणार आहे. नियमितपणा आणि अनियमितपणा. आता ही खारादीय जातक आणि तिपल्ल धीमा जातक यांची ही दोन पात्राची ही कथा आहे. खारादिया आणि चिपल्लम या दोन जातकाच्या आधारित ही कथा लिहिलेली आहे. एकीकडे बोधिसत्व मृगकुलामध्ये जन्माला होता आणि तो मृगमायेमध्ये खूप निपुण होता. आता ही जी खारदी आहे आणि तिपल्ल मीक आहे, या दोघींनी या बोधिसत्वाला मृग मायेमध्ये तो जन्माला आला होता ना मृगकुलामध्ये. मग तो त्या मृग मायेमध्ये खूप निपुण होता. त्याला दोन बहिणी होत्या, खारदिया आणि तिपल्ल मीक अशा दोन बहिणी होत्या. आता मग तो निपुण असल्यामुळे प्रत्येक बहिणीला असं वाटतं की आपला भाऊ एवढा मृगमायेमध्ये निपुण आहे तर आपल्या मुलांनी तसं मामासारखं व्हायला पाहिजे आणि मृगमायेमध्ये निपुण व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी भाऊ जवळ दोघी बहिणी धावत आल्या
खारडे आणि ते पल्लमिक. तर त्याला सांगितलं की म्हणे आमच्या मुलांना पण म्हणजे मृगमायेमध्ये निपुण करायला पाहिजे. मग भाऊनं होकार दिला. खारदेयाचा मुलगा ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला तो एक दिवसही मामाकडे शिकायला गेला नाही. पण टिपल्ला टिमेकचा मुलगा नियमितपणे मामाने जी वेळ नेमून दिली होती त्या वेळेला तो जात होता. तर मग तो हे बोधिसत्वाला आश्चर्य वाटायचं की हा मुलगा आईने सांगितलेलं तर हा काही नियमितपणा पाळत नाही आणि एक दिवसही तो माझ्याकडे शिकायला येत नाही. पण दुसऱ्या बहिणीचा मुलगा मात्र नियमितपणे यायचा आणि शिकायचा. आणि तो काय करायचा म्हणजे अरण्यामध्ये एकटाच भटकायचा सारबियाचा मुलगा. आणि ट्युशन आपल्या मामाकडे जायचं शिकण्याचं टाळून द्यायचा आणि तो रानावनात एकटाच भटकायचा. मग आणि हा जो ती पल्लवीचा मुलगा होता हा नेहमीच यायचा मामाकडे बसायचा शिकायचा आणि ध्यान संपादन करायचा आणि मृगमायेमध्ये निपुण झाला तो. मृगमायेमध्ये निपुण झाला तो मुलगा. मग एक दिवस खारदेयाचा मुलगा अरण्यात फिरायचा तो. मग एका पारड्याचं झाडं टाकलं होतं त्या झाडामध्ये तो अडकला. हातपाय झटकले, काही केलं तरी तो झाडातून त्याची काही सुटका झाली नाही. मग त्याची आई आली धावत. त्यानं पाहिलं, अरे बापरे म्हणे माझा मुलगा तर झाडामध्ये अटकलाय. मग ती धावत 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 गेली बोधिसत्वाकडे. मग ती म्हणे का रे म्हणे दादा मी तुला म्हणे माझ्या मुलाला तुझ्याकडे मृगमायेत निपुण कर, पण तो तर आता झाडात अडकलाय म्हणे. तुझा मुलगा एक दिवस सुद्धा माझ्याकडे शिकायला आला नाही तर तो आता मरणार, तो वाचणार नाही काही केलं तरी. मग ते खूप आरडाओरड करायला लागली, गयावया करायला लागली. पण बोधिसत्व म्हणाला, ताई आता त्याचा काही फायदा नाही. तू जर काही शिकलास नाही तर तो त्या झाडातून त्याची सुटका होऊच शकत नाही. आणि मी जर त्याला मदतीला गेलो तर मी सुद्धा त्या पारड्याची शिकार होईल. अशा प्रकारे ताईला सल्ला दिला. ती गुपचूप बसली. परत बघायला गेली तोवर पारदानं तिच्या मुलालाही आणि तो झाडं घेऊन पसार झाला होता. तर अशा प्रकारे दिवस दिवस जात होते. एक दिवशी एके दिवशी मग दुसऱ्या बहिणीचा मुलगा ते पल्लमीचा मुलगा सुद्धा त्या झाडामध्ये अटकला अरण्यात फिरत असताना. आणि बापरे, पण तो काही घाबरला नाही. तो त्याला त्या मृगमायेमध्ये तो निपुण झाला होता. तो काही घाबरला नाही. तर मग त्याची आई गेली रडत रडत बोंबा मारत आरडाओरड करत करत म्हणे भाऊ भाऊ माझा मुलगा झाडात अडकला, त्याला वाचव वाचव. हे बघ म्हणे ताई तुझा मुलगा माझ्याकडून सगळं काही मृगमायेची विद्येमध्ये तो निपुण आहे. तो काही मरणार नाही आणि तो अलगदपणे सुटून त्या झाडातून बाहेर येईल. तू काळजी करू नको. मग मग ती चुपचाप बसली. मग तो पारधी आला. तो जाळ्यामध्ये त्याने हातपाय ताणून दिले, पोट फुगवलं आणि तोंडातून असा फेस घालू लागला. म्हणे बापरे, पारधी घाबरला. म्हणे बापरे हा तर केव्हाचा जाळ्यामध्ये फसला म्हणे, म्हणून हा मरून गेला. तर मग त्या पारध्यानं विचार केला आता याला काय करायचं. मग त्याने त्याच्या जवळचा तो चाकू कशा हत्यार त्यानं सुरा पाजवायला गेला. आणि मग इकडे म्हणे आता याला घरी नेऊन कशाला कापायचं म्हणे, आता मेलाच आहे म्हणे, म्हणून याला काय करायचं आता इथंच याचे कापायचं आणि तुकडे करायचे ना मग घरी घेऊन जायचं.
असा विचार करतोय आणि ते झाडं सोडलं, तो असा निचपत पडलाय आणि मग त्याने आपला सुरा घेतला आणि असा बाजूला पाजवायला गेला. तो वर तो मुलगा नाही ते ती पल्लीचा मुलगा हळूच त्या झाडातून वाऱ्यासारखा पळाला आणि धूम ठोकली तर घरीच आईजवळ पळाला आणि मग आईने त्याला मिठी मारली. तर अशा प्रकारे अनियमितपणा अनियमितपणा याचा परिणाम दिसला ना, अनियमित वागणाऱ्याला त्याच्या प्राणाला मुकावं लागलं. नियमितपणे वागणाऱ्याला तो बरोबर ते की हरणानं जर जर संकट सापडलं तर त्याच्यामध्ये असं सोंग करायचं म्हणजे आपण जिवंत राहू. तर अशा प्रकारे करून त्याने स्वतःचे प्राण वाचवले आणि ते त्याची बहीणही त्याची आई पण धन्य झाली. तर अशा प्रकारे कोणी काम करायचं असलं ते नियमितपणानं करायलाच पाहिजे, नियम पाळायलाच पाहिजे. अनियमितपणानं वागण्याचा काय परिणाम झाला हे तुम्ही या कथेमध्ये पाहिलंच आहे, जातक कथेमध्ये. ही कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.